नमस्कार मित्रांनो, आपल्या स्टेप टू विन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण सर्वप्रथम काय करा, आपल्या उजव्या बाजूला जे लाल रंगात सबस्क्राइब नावाचं बटन दिसत असेल त्या सबस्क्राइब नावाच्या बटनावरती क्लिक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवर दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट आपल्याला लगेच मिळेल। तर कसल्याही प्रकारचे वेळ न घालवता आपण सुरू करत आहोत आपला आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो पहा, काल अचानक आयोगाने एक टेंडर काढलेला आहे। आतापर्यंत पेपरला येणाऱ्या बातम्या या खऱ्या ठरायला लागलेल्या आहेत आणि आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट घातलेला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धकांमध्ये एक असंतोषाची लाट पसरलेली दिसते। अनेक शंका मनात खतखतत आहेत, अनेक शंकांना पेव फुटलेले आहेत आणि साहजिकच ते असणार आहे, कारण की तब्बल थोडे ना थिडके आपण तब्बल 68 मोर्चे काढले महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी, जी ऑनलाईन एक्झाम घेत होती। त्यामधील घोटाळे आपण पाहिलेले आहेत। मग मास कॉपी करणे असो, CCTV कॅमेऱ्यांमधील दोष असो, बॅच उशिरा सुरू होणे असो, पेपरमधील संदिग्धता असो, प्रश्नांमधील अनिश्चितता असो, सगळ्यांना सारखे प्रश्न न येता नॉर्मलायझेशन न केलं जाणं, असे असंख्य प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाले होते आणि ते सत्यास देखील उतरलेले होते। प्रचंड प्रमाणात मुलांनी वेगवेगळ्या सेंटरला एका वेळेलाच पेपर देणं असो, अनेक प्रकारचे घोटाळे देखील समोर आले। आपण ते सर्व पातळीवरती सादर देखील केले मुलांनी आणि त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला। हा सगळा अट्टास होता तो फक्त आणि फक्त ऑनलाईन एक्झाम जे आहेत हे आम्हाला नको आहे, कारण की ऑनलाईन एक्झाममुळे काय झालेलं आहे, हे प्रचंड संदिग्धता मनात राहते आणि त्यामुळे सर्वांना सारखा न्याय देणं शक्य होत नाही। ऑफलाईन एक्झामचा फायदा तोच आहे की ऑफलाईन एक्झाममुळे काय होतं की सर्वांना एका दर्जाचा पेपर असतो, त्यामुळे सर्वांना सारखा न्याय मिळतो। ऑनलाईन एक्झाममुळे सर्वांना सारखा दर्जाचा पेपर नसतो किंवा मुलांना टेक्निकल नॉलेज, कम्प्युटरवरती पेपर सोडण्याची प्रॅक्टिस नसते, ग्रामीण भागातील मुलांना त्याचा सराव नसतो, अचानक कोणाचा कम्प्युटर बंद पडला, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्यांच्या त्या वर्षी वाया जाण्याचा धोका असतो। अशा अनेक प्रकारच्या प्रचंड समस्या असतात, परंतु यावरूनही मात करून आपल्याला पेपर तर द्यावेच लागणार आहेत जर ऑनलाईन झालीच तर। त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। कालच्या टेंडरवरून आयोगाची ऑनलाईन एक्झाम कशी असणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे आणि ती कशी असणार याचा उहापोह आयोगाने कालच्या टेंडरमध्ये बऱ्यापैकी केलेला आहे। आपल्याला टेंडरशी काही मतलब नाही, कारण की टेंडर हे कंपनीसाठी असतं। आपल्याला त्या टेंडरमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला हे समजून जातं की आपल्यासाठी नेमकं काय आहे। तर ते आपण आता पाहून घेऊया, जेणेकरून प्रत्येकाच्या मनातील शंका कुशंका ह्या कायमच्या दूर होऊन जातील। तर आपण लगेच सुरू करत आहोत। तर हे पहा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग काल काढलेलं हे टेंडर आहे CBT साठी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। हे कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT साठी काढलेलं टेंडर असून या टेंडरची मर्यादा जी आहे, म्हणजे जसं परवा दिवशी एक टेंडर काढलं होतं, जे टेंडर होतं सॅनिटायझेशनसाठी, त्याचे 1 वर्षासाठीचे ते टेंडर होतं आणि हे जे आहे 5 वर्षासाठी आहे। हे टेंडर जे आहे ते 5 वर्षासाठी असणार आहे, हे लक्षात घ्या। याचा अर्थ जर एक्झाम झाल्याच ऑनलाईन, म्हणजे आता होईलच असं वाटतंय जे अर्थ टेंडर काढलं आहे, परंतु पुढे काही पातळीवर गेल्यावरती विरोध झाल्यानंतर समजा कॅन्सल केलं तर तो भाग वेगळा, परंतु जर झाल्याच तर काय होईल, तर मित्रांनो पहा, खूप म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करप्शन। जे करप्शन होते त्यासाठी आयोगाने काही इन्स्ट्रक्शन दिलेत ते आपण पाहतो। हे पहा, हे जे करप्ट असेल किंवा मिस इंटरप्रिटेशन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत की जे टेंडरिंग ऑथॉरिटी, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, त्यांनी जर तसं केलं तर त्यांच्यासाठी आयोगाने ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही ॲज पर लॉ तुम्ही त्याच्यासाठी दोषी असताल, ॲज पर लॉ तुम्हाला त्याच्यासाठी दोषी ग्राह्य धरलं जाईल। ठीक आहे, प्रत्येक टेंडरला हे मेन्शन असतंच, पण याचा अर्थ करप्शन होणारच नाही असं होतो का, आपण हे सांगू शकत नाही। राज्य लोकसेवा आयोगात देखील PSIचा मोठा भरतीचा घोटाळा झाला होता, ती बॅच पूर्ण रद्द केली गेली होती। याचा अर्थ आयोगाला देखील घोटाळ्यांचा इतिहास आहेच आणि तो इतिहास त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही असं आपण ठामपणे सांगू शकत नाही। आयोगाचे ऑनलाईन परीक्षा आल्यानंतर शक्यता कसल्याही प्रकारची नाकारता येत नाही, कारण की आपल्यासमोर महापरीक्षा पोर्टलचा प्रचंड मोठं उदाहरण आहेच। पण तरी पण आयोगाने त्यातले त्यात
पारदर्शकपणा आणण्यासाठी काय काय पावलं उचललेत हे पाहणं मात्र आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. तर आपण एक एक पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं आयोगाने जे सांगितलं ते द रिक्रुटमेंट मे कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग मेथड्स. आता ह्या फॉलोइंग मेथड्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स असतात. जसं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यावरतीच सिलेक्शन होतं. जसं PSIचं ठीक आहे, याच्या इथं PSIचं नाही, STA आणि असिस्टंट STI आणि ASOचे जे पेपर आहेत ते या प्रकारे होतात. प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन आणि सिलेक्शन होऊन जातं. त्यानंतर प्रिलिमिनरी मेन एक्झामिनेशन प्लस फिजिकल टेस्ट हे आहे PSIसाठीचं. याच्यामध्ये ग्राउंड राहिलं इंटरव्ह्यू राहिला, म्हणजे हे 3 नंबरचं बरोबर आहे. प्रिलिमिनरी मेन्स एक्झामिनेशन फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू हे झालं PSIचं, हे लक्षात घ्या. त्यानंतर रिटर्न टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू. हे रिटर्न टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू म्हणजे लेखी पण परीक्षा असते आणि इंटरव्ह्यू पण असतो. तर इथं मग काही अंश आपण असं म्हणू शकतो की हे राज्यसेवेसाठीचं झालं. म्हणजे अशा प्रकारच्या ओनली रिटर्न टेस्ट फक्त लेखी परीक्षा आणि सिलेक्शन थ्रू इंटरव्ह्यू अशा प्रकारच्या परीक्षांचे पॅटर्न आयोग राबवत असतो खालील मेथडनुसार. ऑन एन ॲव्हरेज MPS अॅन्युअल कंडक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर 3000 to 5000 पोस्ट फॉर व्हेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. द डिटेल्स ऑफ व्हेरियस रिक्रुटमेंट्स कंडक्टेड इन लास्ट 10 years आर फॉलोज. आयोगाने इथे मागच्या 10 वर्षाच्या आकडेवारी त्या कंपनीला प्रोव्हाइड केलेले आहे की आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे 3 ते 5000 पदं दरवर्षी भरतो. त्याचे 10 वर्षाच्या आकडेवारी याच्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहे की कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रिपेअर राहायचं आहे. तर ही 10 वर्षाची आकडेवारी जर आपण पाहिली तर इथं काय काय गोष्टी समोर येतात. 2019-20चंच बघा, 2019-20चंच आपण जर बघितलं तर नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट जे आपण कम्पिटेटिव्ह एक्झाम देतो त्यानुसार 4867 पदं टोटल ॲडव्हर्टाइजमेंट त्याची आलेली होती. तसेच टोटल डायरेक्ट रिक्रुटमेंट थेट निवड जी होती ती 484 पदांची होती. असे 4867 आणि 484 पदं हे मिळून जी पदं होती ती. तसंच टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिसिव्ड तर 15,34,337 अर्ज आलेले होते आणि 8,974 जणांना रिक्रूट केलं गेलं होतं आयोगाकडून, हे ते लक्षात घ्या. अशा प्रकारे प्रिपेअर व्हायचं आहे, अशा प्रकारे ते त्या कंपनीला त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते पुढे येत आहे, थोडेसे पेशन्स नक्की बाळगा. ऑब्जेक्टिव्ज बघा, इथं काही ऑब्जेक्टिव्ज आयोगाने सांगितलेले आहेत. त्या ऑब्जेक्टिव्जमध्ये सगळ्यात खालची जी लाईन आहे ती आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. इट इज प्रपोज्ड टू होल्ड एक्झामिनेशन हॅव्हिंग लेस दॅन टेस्ट having less than 50,000 candidates on CBT mode. All other examinations will be held on traditional method, i.e. म्हणजे पेपर अँड पेन मोड. म्हणजे पहा इथं काय म्हणायचं आहे की इथं असं म्हणायचं आहे की 50,000 जे कॅन्डिडेट असतील ज्या परीक्षेसाठी किंवा टेस्टसाठी 50,000 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी असतील अशा परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्टमधून त्यांना घेणार आहेत एक्झाम. आणि ज्या परीक्षेला 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी बसतील त्या ऑल अदर एक्झामिनेशन्स कशा घेणार आहेत तर ट्रॅडिशनल मेथडनेच घेणार आहेत, म्हणजे पेपर आणि पेन मोडनेच घेणार आहेत. म्हणजे आयोग जे पेपर घेणार आहे ते 50,000च्या पुढचे एक्झाम म्हणजेच कोणत्या पूर्वपरीक्षेला हे लाखभर विद्यार्थी असतात. 3 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख ह्या परीक्षा आयोग आपल्या पारंपरिक पद्धतीनेच घेणार आहे. परंतु ज्या परीक्षेला 50,000च्या आत विद्यार्थी असतात, मग 50,000च्या आत विद्यार्थी कोणते असतात, जसं राज्यसेवा मुख्य परीक्षा गेल्या वर्षी झाली तर त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला गेल्या वर्षीच्या 2019च्या 3,57,000 समथिंग मुलांनी पेपर अर्ज केला होता. ती परीक्षा पारंपरिक पद्धतीने झाली होती. मुख्य परीक्षेला 7,040 जणांना आयोगाने सिलेक्ट केलं होतं. त्या 7,000 जणांनी पण मुख्य परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच दिली. परंतु आता काय होणार आहे की अशा मेन्सला जे विद्यार्थी जातात त्यांना कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. कारण की 50,000च्या आतच्या विद्यार्थ्यांना 50,000 संख्या आणि त्यातील आतील संख्या अशा विद्यार्थ्यांना आयोग CBT आणत आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना ट्रॅडिशनल मेथड. आता हा एक कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर झाला असेल. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आयोगाने काय मेन्शन केले पहा. आता ज्यावेळेस आयोग सांगते की आम्ही 50,000च्या आतल्या विद्यार्थ्यांची परीक्षा CBTने घेणार आहोत, कम्प्युटर बेस्ड घेणार आहोत, तर मग आयोगाने त्यासाठी नंबरिंग दिलेलं आहे कंपनीच्या साठी. तर द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲडमिट कार्ड्स इश्यूड इन द रिस्पेक्ट ऑफ इच ऑब्जेक्टिव्ह टाईप
टेस्ट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द कमिशन ड्युरिंग द पास्ट इज ॲज अंडर. आता याच्यामध्ये मागचे जे आता ही लिस्ट खूप मोठी होती, जवळजवळ 2 पानी लिस्ट आहे, परंतु मी तुम्हाला एक नमुना म्हणून फक्त एक 8 पदांची लिस्ट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. ते पण का, तर नेमक्या कोणकोणते एक्झामिनेशन आहेत ज्याच्यामध्ये 50,000च्या आत मुले वाचतात त्याची ती लिस्ट होती आयोगाने दिलेली, आणि त्याच्यानुसार त्या टेंडर भरणाऱ्या कंपनीने प्रिपेअर व्हायचं आहे. तर इथं तुम्ही पाहताय असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल स्क्रीनिंग टेस्ट, याच्यामध्ये एकाच सेशनमध्ये, आता ह्या परीक्षा ज्या होतात त्या एका सेशनमध्ये होतात. इथं फक्त आपद राज्यसेवा आहे 6 सेशनमध्ये होते. तर एकाच सेशनमध्ये एक्झाम सेंटर पण त्याच्यात त्यांनी दिलेले आहेत की समजा राज्यसेवेचे 18 एक्झाम सेंटर होते, मेन एक्झामचे याचे पण 18 होते. तर आपण पाहून घेतो आहोत याच्यामध्ये 6,028 जणांनीच फक्त मेन्स दिलेले आहे. आणि आपण खाली पाहत आहे की आता ही राज्यसेवा ही स्टेट सर्व्हिसेस मेन्स गेल्या वर्षीची स्टेट सर्व्हिसेस मेन्समध्ये 6 सेशन झाले, 18 एक्झाम सेंटर होते टोटल राज्यामध्ये मिळून, आणि त्याच्यामध्ये 6,822 जणांनी मेन्स दिलेली आहे, म्हणजे जवळजवळ 7,000 जणांनी. मग हा आकडासुद्धा 50,000च्या आत आहे. मग याचा अर्थ काय होतो की ही परीक्षासुद्धा आता ऑनलाईन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पहा इथे हा एक मुद्दा आपला क्लिअर झाला. 2 मुद्दे क्लिअर झाले. 50,000 आणि त्यापेक्षा आतील जी संख्या आहे त्यांच्यासाठी घेणार आहे ऑनलाईन टेस्ट, तिथून पुढील जी संख्या आहे त्यांच्यासाठी राहणार पारंपरिक पद्धतच. मग नेमका प्रश्न हा निर्माण होतो की मग ह्या एवढ्या कमी मुलांसाठी ऑनलाईन टेस्टचा का घाट घातला जातो आहे? मेन्स परीक्षेनंतरच खरं सिलेक्शन होत असतं मुलांचं, त्यामुळे मग एक संदिग्धता निर्माण होत आहे आणि ते ऑफलाईनच ठेवावं अशा आयोगाला विनंती आहे. आता पुढचा मुद्दा काय होतो आपण तो पाहून घेऊया. आपण एक एक मुद्दा क्लिअर करत जात आहोत. मी टेंडरमधून खास हे मुद्दे काढलेले आहेत ज्या आपल्यासाठी उपयोगीचे आहेत. इथे जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये परत मग त्या दिवशीच आलेलं आहे की कॅपॅसिटी 200 सीट रिझर्व इन ईच सिटी. प्रत्येक सिटीमध्ये 200 सीट्सचं कमीत कमी हे करा की अवेलेबिलिटी असली पाहिजे एक्झामसाठी, ज्यावेळेस आपण वेब बेस्ड मॉडेल असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम ड्युरिंग प्रोसेस. आता ड्युरिंग प्रोसेसला काय काय ते आपल्याला पहिल्यांदा ते पाहून घेऊया. ड्युरिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता प्रत्येक गोष्ट आपण इथे घेणार आहोत. ॲक्टिव्हिटीज फॉर कंडक्टिंग एक्झामिनेशन. आता काय ॲक्टिव्हिटीज घ्यायच्यात, तर एक्झाम सेंटर प्रिपरेशन. पहिल्यांदा एक्झाम सेंटरचं प्रिपरेशन केलं जाणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आयोगाने त्या कंपनीला मेन्शन केलेली आहे. जसं आपण महापरीक्षा पोर्टलची एक्झाम दिल्या, आता मी ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस मला वाटतं बोरिवलीला दिली होती मुंबईमध्ये. तर ते एक्झाम सेंटर म्हणजे इतकं बोगस एक्झाम सेंटर होतं की तिथं कसल्याही प्रकारच्या सुविधा अजिबात नव्हत्या. कम्प्युटर पण असे जुनेच होते आणि प्रचंड मनस्ताप झाला त्या एक्झाम सेंटरला, कारण की त्यांचं मॅनेजमेंट एवढं ढिसाळ होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जे आपले जे निरीक्षक असतात एक्झाम घेणारे, तिथं जे आपल्यावरती वॉच ठेवून असतात, जे आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात, फिरतात, ही एकदम लहान लहान मुलं होती. म्हणजे एकदम 11वी 12वी FY SY TY ज्यांचं कम्प्युटरचं एज्युकेशन चालू आहे असे मुलं ठेवलेली होती. आणि ते मुलांचा पण गोंधळ उडून गेलेला होता आणि ते आपल्यावर ऑब्झर्व करत होते. आणि त्यांच्यामुळे त्यांना जास्त अनुभव नसल्यामुळे मग जे शेजारी आलेले जे मुलं होती ती एकमेकांसोबत बोलत होती आणि प्रचंड मास कॉपी त्यावेळेस झाली. तर त्यामुळे मग इथं आयोगाने काय काय इन्स्ट्रक्शन दिलेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं कोऑर्डिनेट विथ एक्झाम सब सेंटर फॉर नेसेसरी प्रिपरेशन, मेक क्विक इन्स्पेक्शन टू ट्रॅक रेडीनेस अँड असोसिएशन विथ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ MPSC. इथं आयोगाने एक गोष्ट महत्त्वाची केलेली आहे की क्विक एक ट्रॅक असा पाहिजे, रेडीनेस पाहिजे की ज्याने असं इन्स्पेक्शन असं क्विक झालं पाहिजे, लगेच कळलं पाहिजे की तुमचं प्रिपेअरनेस कसं आहे. आणि त्या प्रिपेअरनेसच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आयोगाने हे केलेली आहे. जसं की तुम्ही पाहत असाल की सिटिंग अरेंजमेंट, बेसिक ॲम्युनिटीज असते, फिजिकल सिक्युरिटी असेल, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, सेटअप असेल, प्रत्येक गोष्टीचा सेटअप एकदम प्रॉपरली तिथं असला पाहिजे. सेटअप एक्झाम सर्व्हर ड्राईव्ह, त्यानंतर टेस्ट द सेम अँड सर्टिफाय ऑनलाईन 1 day बिफोर एक्झाम. हे सगळ्या गोष्टी सेटअप एकदम 1 दिवस आधी पेपरचे एकदम प्रॉपर असला पाहिजे. सेटअप CCTV सर्व्हिलन्स कॅमेरा इन एक्झाम हॉल. एक्झाम हॉलमध्ये CCTV सर्व्हिलन्स कॅमेरा कंपल्सरी आयोगाने केलेला आहे. कंपल्सरी म्हणजे कंपल्सरीच का, इच कॅन्डिडेट इज कॅप्चर्ड अँड कनेक्ट CCTV कॅमेराज विथ एक्झाम सब सेंटर सर्व्हर फॉर रेकॉर्डिंग. प्रत्येक विद्यार्थी हा त्या कॅमेऱ्यात कॅप्चर होईल अशा प्रकारचा CCTV सेटअप पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हालचालीवर आयोगाला बारीक लक्ष ठेवता येईल, जेणेकरून इथे मास कॉपी
मास कॉपी जी होती, एकमेकांना विचारून पेपर सोडवणे, एकमेकांशी बोलणे किंवा वधारे संदिग्ध ॲक्टिव्हिटी करणे, ह्या गोष्टी टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यावरती वॉच राहील अशा प्रकारचं CCTV तिथे हे करायला पाहिजे असं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण आहेत. मॉक ड्रिल ऑफ ऑनलाईन एक्झाम इन फ्रंट ऑफ MPSC ऑब्झर्वर इन इच टेस्ट सब सेंटर बिफोर एक्झाम. प्रत्येक एक्झामच्या आधी मॉक ड्रिल घ्यायला सांगितलेली आहे. म्हणजे प्रत्येक एक्झामच्या आधी मॉक ड्रिल घेतले जाणार प्रत्येक सब सेंटरला, जिथं MPSCचा ऑब्झर्वर स्वतः असणार. आणि त्या मॉक ड्रिलमुळे काय होईल की सेटअप व्यवस्थित आहे का, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे हायलाईट आहे का, प्रत्येक विद्यार्थ्यावरती नजर जाते का, प्रत्येक गोष्टी तपासून घेतलं जाणार आहे परीक्षेच्या पूर्वी, हे ते लक्षात घ्या. त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत तर क्वेश्चन पेपर अपलोडिंग. आता पहा इथं पण काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्वेश्चन पेपर अपलोडिंगमध्ये, आपण पाहूयात. क्वेश्चन पेपर अपलोडिंगमध्ये काय आहे, क्वेश्चन पेपर अपलोडिंगमध्ये तुम्ही पाहता की इनक्रिप्ट मॅनर सगळ्यात महत्त्वाचं. हे आता तुम्हाला सांगतो हे काय असतं, तुमची एक शंका दूर होईल की इन फिक्स क्वेश्चन बेस्ड एक्झाम असणार आहे. अ सेट ऑफ क्वेश्चन्स विल बी प्रिपेअर्ड बाय MPSC कडून तो क्वेश्चनचा सेट तयार केला जाणार आहे. आता एक लक्षात घ्या, महापरीक्षा पोर्टलचे प्रश्न कोणी काढले होते मला माहीत नाही, परंतु इतके विचित्र प्रश्न होते. म्हणजे आंगली हे कोण आहेत, तर मी लाईफ ऑफ पाय पिक्चर पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आंगली हे त्या पिक्चरचे डायरेक्टर होते, हे मला तिथं आठवून गेलं. परंतु इतके विचित्र क्वेश्चन, म्हणजे सैराट चित्रपटातील अभिनेत्रीचं नाव काय वगैरे वगैरे वगैरे, असे भयंकरच विचित्र प्रश्नांना मुलांना सामोरं जावं लागलं. आणि प्रत्येकाला सारख्या दर्जाचे क्वेश्चन असल्यामुळं प्रचंड पार्शॅलिटी तिथं झालेली आहे. तर आता आपण इथे पाहतोय की इनक्रिप्ट मॅनर आणि डिस्क्रिप्ट मॅनर याचा अर्थ असा होतो. पहा मित्रांनो, आपण जो व्हॉट्सअपचा मेसेज करतो तर तिथं व्हॉट्सअपचा मेसेज हा एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं. एंड टू एंड इन्क्रिप्शनचा फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला हॅलो म्हणता त्यावेळेस तो मेसेज तुमच्या मोबाईलमधून जातो, तुमच्या मोबाईलमधून ज्यावेळेस तो निघतो त्यावेळेस त्या हॅलोला आकड्यांमध्ये बदललं जातं किंवा वेगवेगळ्या आकडे प्लस अंकांमध्ये इन्क्रिप्ट केलं जातं. जो इन्क्रिप्शनचा रेंज आहे ते 256 डिजिटचे आहे. तर इतक्या लांब रेंजमध्ये एक अंक हे वाक्य तुमचं इन्क्रिप्ट केलं जातं. इन्क्रिप्ट केल्यानंतर तो हॅलो शब्द तुमचा वेगवेगळ्या अंकात येऊ शकतो. म्हणजे 1 2 3 4 असू शकतो, 4 5 6 7 असू शकतो, 6 8 12 14 असा असू शकतो. असं इन्क्रिप्ट केला जातो. नंतर तो त्या सर्व्हरमध्ये जातो, तिथे पण तो इन्क्रिप्टेड मोडच असतो. त्याच्यानंतर तो जेव्हा ज्या मित्राला तुम्ही हॅलो केलं त्याच्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर तो ॲटोमॅटिक डिक्रिप्ट होतो. डिस्क्रिप्ट झाल्यानंतर मग त्याला दिसतं की हॅलो हा मेसेज आलेला आहे. म्हणजे विचार करा, हा पेपरसुद्धा आपल्या इन्क्रिप्ट मॅनरमध्ये असणार आहे, इन्क्रिप्टेड असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आयोग एखादा पेपरचं सेट हे करेल, ज्यावेळेस इन्क्रिप्शन मेथडमध्ये टाकेल त्यावेळेस तो आपल्याला कोणालाही तो डिस्क्रिप्ट तिथं करता येणार नाही आहे किंवा त्याच्यामध्ये फ्रॉड करता येणार नाही. इन्क्रिप्ट मॅनरमध्ये आल्यानंतर तो डिस्क्रिप्ट करण्याची काय प्रोसेस आहे, तर एक्झाम सॉफ्टवेअर शुड हॅव प्रोव्हिजन फॉर डिस्क्रिप्टिंग PKI इन्क्रिप्टेड क्वेश्चन सेट्स बिफोर एक्झामिनेशन. म्हणजे एक्झामिनेशनच्या काही मिनिट किंवा काही तास आधी डिजिटल सिग्नेचर केली जाईल. जो MPSCचा ऑथराइज पर्सन असेल MPSCकडून त्या सेंटरला पाठवलेला. आता हा ऑथराइज पर्सन काय कोणी 10वी 12वीचा मुलगा किंवा असा कोणी नसणार आहे. तर हा ऑथराइज पर्सन जो असणार आहे तो एक क्लास 1 अधिकारी असणार आहे. हा अधिकारी MPSCचा जो ऑथराइज पर्सन असणार आहे हा पर्सन तिथं डिजिटल सिग्नेचर करणार. डिजिटल सिग्नेचर कधी करणार, तो आपल्या टेस्टच्या एखादा तास किंवा अर्धा तास अगोदर करणार. आणि ती डिजिटल सिग्नेचर केल्यानंतर आपला जो पेपर आहे इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये आलेला तो डिस्क्रिप्ट होणार आणि डिस्क्रिप्ट झाल्यानंतर तो आपल्यासाठी अवेलेबल होणार आहे. म्हणजे इतकी पारदर्शकता आयोगाला इथे हवी आहे असं यावरून दिसतंय. आता पुढे काय होईल ते आपण सांगू शकत नाही. शेवटी ऑनलाईन एक्झाम म्हटलं एक मनात भीतीच आता निर्माण झालेली आहे. आता हे इन्क्रिप्ट आणि डिस्क्रिप्टचा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे. व्हॉट्सअप मेसेज सारखंच आहे हे ते लक्षात घ्या. त्यानंतर आता इथे पाहा क्वेश्चन बँक बेस्ड एक्झाम. आता हे काय आहे क्वेश्चन बँक बेस्ड एक्झाम, तर इथे MPSCने काय केलं आहे की एक क्वेश्चन बँक तयार करायचं ठरवलेलं आहे. तर ती क्वेश्चन बँक मे बी कंटेन 1 to 2 लाख क्वेश्चन्स, 1 ते 2 लाख क्वेश्चन्स
आयोग तयार करून ठेवणार आहे. 1 ते 2 लाख क्वेश्चन्स तयार करून ठेवल्यानंतर MPSC मे चूज अ सेट ऑफ, नंतर आयोग काय करणार, त्या 1 ते 2 लाख क्वेश्चन्समधून 1,000 किंवा 2,000 क्वेश्चनचा एक सेट तयार करणार. 1,000 किंवा 2,000 क्वेश्चनचा एक सेट तयार करणार. ते सेट तयार केल्यानंतर तो सेट असणार एक्झाम बेस्ड ऑन स्किल्स रिक्वायर्ड. म्हणजे तुमची परीक्षा कशासाठी, PSIसाठी आहे का, ASOसाठी आहे की STसाठी आहे की राज्यसेवेसाठी आहे, हे सगळं तुमचं ते स्किल रिक्वायर्ड बघणार आणि त्यानुसार 1,000 किंवा 2,000 क्वेश्चनचा सेट आयोग त्याच्यामधून निवडणार. ते 1 किंवा 2 लाख क्वेश्चनच्या बँकमधून निवडल्यानंतर एक्झामसाठी, आणि मग दिस क्वेश्चन विल बी मेड कनेक्टेड टू द कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड एक्झाम ॲप्लिकेशन. मग त्यानंतर ते तिथे अवेलेबल केले जाणार. डिलिव्हर द क्वेश्चन्स टू कम्प्युटर स्क्रीन ॲज पर द डिफाईन्ड लॉजिक. आणि मग डिफाईन लॉजिकनुसार ते प्रोव्हाइड केलं जाणार. म्हणजेच कसं, इनक्रिप्ट आणि डिस्क्रिप्ट तुम्हाला आता सांगितलं मी. 1 किंवा 2 लाख क्वेश्चन्स असणार त्या क्वेश्चन बँकमध्ये आयोगाच्या. ह्या आयोगाच्या क्वेश्चन बँकमध्ये 1 किंवा 2 लाख या क्वेश्चन बँकमधून आयोग आपल्या एक्झामच्या डिमांडनुसार काय स्किल ह्या पोस्टसाठी लागतं त्यानुसार 1,000 किंवा 2,000 क्वेश्चन्स निवडणार. त्याच्यातून क्वेश्चन पेपर सेट केला जाणार. सेट केल्यानंतर तो डिफाईन लॉजिक म्हणजे तो इनक्रिप्ट फॉर्मॅटमध्ये असणार. ज्यावेळेस तो एक्झाम सेंटरला तो सेट पोचणार त्यावेळेस तो इनक्रिप्टच असणार. आपल्या परीक्षेच्या काही मिनिट किंवा काही तास अगोदर तिथे MPSCचा जो ऑथराईज्ड पर्सन असणार, तो ऑथराईज्ड पर्सन काय करणार, डिजिटल सिग्नेचर करणार आणि त्यानंतर तो पेपर आपल्यासाठी डिस्क्रिप्ट होणार आहे, हे ते लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काय की ही झालं क्वेश्चन बँक. क्वेश्चन सेटचं काय आहे, क्वेश्चन सेटसाठी काय आहे ते आपण बघून घेऊया, कारण की ही प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बारकाईने पहा, वेळ जातोय परंतु ह्या समस्या तुमच्या कायमच्या क्लिअर होतील म्हणून हा व्हिडिओ मी बनवते. इन्क्रिप्शन शॅल हॅव 0 ह्युमन इंटरव्हेन्शन. हे पहा, इथे आयोगाने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, इन्क्रिप्शन शॅल हॅव 0 ह्युमन इंटरव्हेन्शन. कोणत्याही प्रकारची मानवी, आपण म्हणतो ना, मानवी प्रक्रिया त्याच्यामध्ये नको आहे. म्हणजे कोणत्याही माणसाचा तिथं हस्तक्षेप नको आहे. ती प्रक्रिया ही 0 ह्युमन इंटरव्हेन्शन असली पाहिजे. म्हणजे प्रॉपर मशिनरीच असली पाहिजे. तिथं कोणत्याही माणसाची मध्यस्थी नको, हस्तक्षेप नको, कसल्या प्रकारची संदिग्धता नको आयोगाला. त्याच्यामुळं मग आयोगाने इन्क्रिप्शन शॅल हॅव 0 ह्युमन इंटरव्हेन्शन असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर द सर्व्हिस विल प्रोव्हाइड अ क्वेश्चन पेपर ऑथरिंग टूल विच विल एन्श्युअर एंड टू एंड सिक्युरिटी ऑफ द क्वेश्चन पेपर विथ 256 बिट AES इन्क्रिप्शन. मी आत्ता मागाशीच तुम्हाला सांगितलं होतं की जो इन्क्रिप्शन कोड असतो तो 256 बिटमध्ये सगळ्यात उच्च क्वालिटीचा असतो. तर तो 256 बिट AES इन्क्रिप्शन हे सर्व्हिस प्रोव्हायडरने प्रोव्हाइड करायचं आहे. आणि ते पण एंड टू एंड सिक्युरिटी द्यायची आहे. एंड टू एंड म्हणजे काय, आयोगापासून निघाल्यापासून तर विद्यार्थ्याच्या स्क्रीनवरती पेपर येईपर्यंत पूर्ण तो सिक्युरिटीमध्ये असला पाहिजे, असं आयोगाचं स्पष्ट टेंडरमध्ये म्हणणं आहे. तो असेल नसेल हा भाग नंतरचा, परंतु आयोगाने मात्र ते स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, हे तर लक्षात घ्या. त्यानंतर काय लक्षात घ्या, द सॉफ्टवेअर शुड हॅव द फॅसिलिटी टू शफल द क्वेश्चन्स ॲज वेल एज आन्सर ऑप्शन्स इन द क्वेश्चन पेपर प्रेझेंट टू द कॅन्डिडेट सो दॅट 2 कॅन्डिडेट शुड हॅव सेम सेट ऑफ क्वेश्चन पेपर. तर कसं असतं, दॅट नो टू कॅन्डिडेट्स म्हणजे काय की नको, जर मी पेपर देतोय, माझ्या शेजारी एक जण पेपर देतोय, त्याच्या शेजारी अजून एक जण पेपर देतोय, तर आम्हा सगळ्यांना जर सारखा पेपर असेल आणि तो आम्हाला सारखा वाटत असेल ॲट अ सेम टाईम, तर खूप मोठ्या प्रमाणात मास कॉपी होऊ शकते. ही मास कॉपी होऊ नये याच्यासाठी आयोगाने सांगितलं आहे की, काय सांगितलं आयोगाने की शफल द क्वेश्चन्स ॲज वेल ॲज आन्सर ऑप्शन्स. म्हणजे हुसळले जाणार म्हणजे खालीवर होणार, शफल होणार, कोणत्याही क्रमाने ते होऊ शकतात. क्वेश्चनच नाही तर त्यांचे आन्सरचे ऑप्शनसुद्धा खालीवर होणार. फॉर एक्झाम्पल आता 10 क्वेश्चनचा पेपर आहे, 10च्या 10 क्वेश्चन सगळ्यांना सारखेच आहेत, परंतु मला ज्यावेळेस ते 10 क्वेश्चन दिसतात त्यावेळेस त्यांचा क्रम वेगळा असणार, माझ्या शेजारच्याला वेगळा असणार, माझ्या डाव्या हाताला बसणाऱ्यासाठी वेगळा असणार, उजव्या हाताला बसणाऱ्यासाठी वेगळा असणार. शिवाय नुसतं क्वेश्चनचा क्रमच नाही, क्वेश्चनचा क्रम जरी वेगवेगळा आला तरी घाईघाईत माणूस सांगू शकतो. कसं सांगू शकतो, खुणा केल्या जातं. तुम्ही पहा, पेपरला पाहिलं असेल, एक नंबरचं किती, म्हणजे एक बोट वर करायचं, हात हलवायचा किती, आणि मग शेजारच्याने तिकडच्याने सांगायचं 1 नंबरचं 3 बोटं करून सांगायचं 3. म्हणजे हे एकमेकाला हातवारे करून देखील उत्तरं सोडवणारे महाभाग आहेत.
हे हातवारे करून देखील उत्तरं सोडवणारे महाभाग लक्षात घेऊनच आयोगाने हा काय उपक्रम राबवायचा ठरवलेला आहे की इकडच्याने विचारलं की 1 नंबर किंवा अमुक अमुक किंवा भारताचा राष्ट्रपती कोण असा प्रश्न आला आणि त्याने विचारलं भारताचा राष्ट्रपती कोण असा पुटपुटला तो ओठांनी किंवा अजून एखादा हार्ड क्वेश्चन आला की ह्याचं उत्तर काय, पलीकडच्याने केलं का 3 बोटं की इकडं जरी त्याने 3 टिक केलेलं असलं तरी इथं आन्सर ऑप्शन शफल झाल्यामुळे काय होणार, त्याचं उत्तर चुकलेलं असणार. म्हणजे हा शहाणपणा आयोगाने लक्षात घेतलेला इथं, हे लक्षात घ्या. तर हा एक मुद्दा इथे क्लिअर होतोय. त्याच्यानंतर क्वेश्चन सेट्स विल बी मेड अवेलेबल बाय MPSC जस्ट फ्यू आवर्स मिनिट्स बिफोर द कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे काही तास किंवा मिनिट आधीच क्वेश्चन सेट तिथं अवेलेबल होणार आहे. कुठं, एक्झाम सेंटरला. म्हणजे आयोगाच्या सर्व्हरवरून तो लगेच सोडला जाणार आहे का 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, किंवा आता आपण पाहतोय की मार्चपासून पेपर येऊन पडलेत असं म्हणतायत आपले राज्यसेवेचे, तसं आहे का, नाही. तर हा ताण जो होतोय आयोगाला, हा पण आयोगाला टाळायचा होता की प्रवास करा, गाड्या पाठवा, मग ते अपघात, बाकीच्या गोष्टी, त्याचे ते सिक्युरिटी, एवढं मॅनपॉवर कार्यरत करा, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर आयोगाला असं वाटलं की काही तास आधी किंवा काही मिनिटं आधी जर पेपर तिथंच येऊन पडला आणि त्याच्यानंतर MPSC ऑथराईज माणूसाची डिजिटल सिग्नेचर झाल्याशिवाय जर तो डिस्क्रिप्ट होणार नसेल तर याच्यामध्ये सिक्युरिटी असण्याची संदिग्धता नसली पाहिजे. नक्कीच याच्यामध्ये सिक्युरिटी असणारच आहे, परंतु आपल्या मनात जी भीती दाटली त्याच्यामुळे आपल्याला ते संदिग्धता वाटते. मला फक्त इथं आयोगाची भूमिका काय ती तुम्हाला, आयोगाची भूमिका म्हणजे आपल्या दृष्टीने काय काय सिक्युरिटीज पॅच घेतलेले आहेत त्या आपण इथे पाहत आहोत. तर हा एक महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला आहे असं मला सांगायचं ना. हा एक की हातवारे करून तुम्ही आता उत्तर एकमेकांना सांगणं, खुणवणं, ह्या गोष्टी घडणार नाही आहेत शफल आणि आन्सर ऑप्शन शफलमुळं, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर आपण आता पुढचा मुद्दा बघून घेऊयात. एक तर खूप व्हिडिओ लेंदी होत चालला आहे, लेंदी होतो आहे मित्रांनो, परंतु तुमच्या समस्या क्लिअर करणं महत्त्वाचं वाटलं म्हणून प्रत्येक मुद्द्याला डिटेलमध्ये हात घालतो आहे. त्यानंतर इथे लक्षात घ्या सेल्फ रिव्ह्यू बाय कॅन्डिडेट्स. सेल्फ रिव्ह्यू बाय कॅन्डिडेट्स, आता कॅन्डिडेट्सचं काय सेल्फ रिव्ह्यू असणार आहे इथं हे आपण पाहतो. द कॅन्डिडेट्स, इथे पहा, द कॅन्डिडेट हू हॅड ॲपेड इन द एक्झामिनेशन वुल बी गिवन अ लिंक बाय द MPSC टू चॅलेंज क्वेश्चन्स अँड टेंटेटिव्ह आन्सर कीज. इथे काय होणार आहे की एक लिंक आयोगाद्वारे दिली जाणार आहे विद्यार्थ्याला. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देऊन येताल, ते एक्झाम देऊन आल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिली जाणार आहे आयोगाकडून. प्रत्येक सेशन, इथे पहा, इथं पण सर्व्हिस प्रोव्हायडरला काय सांगितलं की फॉर्म दॅट कॅन बी अपलोडेड ऑन वेबसाईट इच शिफ्ट अँड सेशनचा मास्टर क्वेश्चन सेट तिथं त्यांनी अपलोड करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला एक लिंक दिली जाईल, त्या लिंकनुसार कॅन्डिडेटने आयोगाला चॅलेंज करायचं की हा क्वेश्चन किंवा हे आन्सर कीनुसार इथे हे चूक आहे, जेणेकरून आयोगाला सेकंड आन्सर किंवा फायनल आन्सर की लावता येईल. याच्यासाठी द मास्टर सेट ऑफ क्वेश्चन विल बी व्हिजिबल टू कॅन्डिडेट्स फॉर अ लिमिटेड पिरियड. हां, आता हा जो मास्टर सेट क्वेश्चन असेल हा लिमिटेड पिरियडसाठी व्हिजिबल असणार आहे, कंटिन्यू नसणार आहे. ऑफ टाईम डिसाइडेड बाय द कमिशन, आयोग ठरवल किती वेळ तो तुम्हाला दिसणार आहे. द चॅलेंजेस ऑन द आन्सर किंवा क्वेश्चन्स कीज विल बी गिवन टू द सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर प्रोसेसिंग द चॅलेंजेस. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑनलाईन प्रोसेस होऊन परत ते सुधारित केलं जाणार आहे. प्रिपरेशन ऑफ फायनल स्कोर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स विल फायनलाइज द आन्सर कीज विदिन 5 days. हे लक्षात घ्या. आन्सर फायनलाइज, सर्व्हिस प्रोव्हायडर्स विल फायनलाइज द आन्सर कीज विदिन 5 days. आन्सर कीज फायनलाइज करायला फक्त 5 दिवसाचा वेळ सर्व्हिस प्रोव्हायडरला दिलेला जाणार आहे. 5 दिवसात त्याने ते आन्सर कीज फायनलाइज करायचे आहे. ऑफ द रिसिप्ट ऑफ द चॅलेंजेस ऑफ प्रोव्हाइड द सेम टू MPSC 5 दिवसात. त्यानंतर यानं अप्रूव्ह नॉर्मलाइज फॉर्म्युला विल बी अप्लाइड ऑन द रॉ स्कोर्स. त्यानंतर इथं नॉर्मलायझेशनसुद्धा करायला सांगितलेलं आहे. म्हणजे द अरायव्हिंग ॲट द फायनल स्कोर्स ऑफ द कॅन्डिडेट, एकदा कॅन्डिडेटचे फायनल स्कोर आले ते आल्यानंतर नॉर्मलायझेशनसुद्धा वापरायला सांगितलेलं आहे की जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. नॉर्मलायझेशनमुळं सगळ्यांना सारखा दर्जा मिळू शकतो. त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर विल प्रोव्हाइड द स्कोर्स ऑफ द कॅन्डिडेट विदिन 3 days. कॅन्डिडेटचे जे स्कोर्स आहे ते कॅन्डिडेटचे 3 दिवसामध्ये ऑफ द फायनलायझेशन ऑफ आन्सर कीज इन द प्रिफेंडल फॉर्मॅट. 3 दिवसामध्ये पूर्ण, म्हणजे ही खूप रॅपिड होणार आहे की 3 दिवसात तुम्हाला येणार. 5 दिवसामध्ये आयोग सर्व्हिस प्रोव्हायडरला त्या आन्सर कीज सेट हे करायचं, फायनलाइज करायचं वेळ दिला जाणार आहे. म्हणजे अक्षरशः 8 दिवस 10 दिवस इतक्या कमी टाईम स्पॅनमध्ये आता ह्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे. जसं पहिल्यांदा खूप वेळ लागायचा, कदाचित आयोगाच्या मनात ही बी गोष्ट असावी की खूप वेळ लागतो आन्सर की पहिले जनरेट व्हायला, 3-4 दिवसांनी येते म्हणायला,
परंतु त्यानंतर मग दुसरे जनरेट व्हायला खूप वेळ लागतो. ह्या ज्या गोष्टी ह्या टाळायच्या असाव्यात असं गोष्ट असू शकते. प्रत्येक वेळेस आयोगाचे अध्यक्ष बदलल्यानंतर काहीतरी नवीन ट्रेड आणण्याचा प्रयत्न ते करतच असतात. कदाचित हा त्याचाच एक भाग असू शकतो. पुढे आपण पाहतोय कॅन्डिडेट विथ व्हॅलिड हॉल तिकीट शॅल ओनली बी अलाउड इन टू एक्झामिनेशन हॉल. म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये फक्त ज्याला व्हॅलिड हॉल तिकीट ज्याच्याकडे असेल त्यालाच एंट्री असणार, बाकी कोणाला एंट्री असणार नाही. सब सेंटरला स्टाफ शुड असिस्ट द कॅन्डिडेट्स लोकेट एक्झाम टर्मिनल कम्प्युटर. आणि स्टाफ सगळं तुम्हाला असिस्ट करणार, कसं करायचं, कसं चालवायचं, कसं कम्प्युटरवरती पेपर द्यायचे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. द सर्व्हिस प्रोव्हायडर विल अरेंज फ्रिस्किंग. सर्व्हिस प्रोव्हायडरला कॅन्डिडेटची फ्रिस्किंग करण्यासाठी सांगितलेलं आहे. ही फ्रिस्किंग आपली जी आत्ता होती ती तिथे पण होणार आहे. महापरीक्षा पोर्टलला आय कार्ड बघितलं, हां दाखवा, हात दाखवा, हात, असं इतका फालतूपणा मी पाहिलेलं आहे. परंतु आपल्या आयोगाच्या फ्रिस्किंगमध्ये बारकोड वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तशा प्रकारची फ्रिस्किंग होणार आहे. त्याच्यानंतर हे बाकीच्या गोष्टी इलेक्ट्रिक गॅजेट्स, पेन, पेपर, ह्या बाकीच्या गोष्टी, बॅग, पर्स, ह्या गोष्टी आत घेऊन दिल्या जाणार नाही आहेत. आपण पाहिलं असं ऑनलाईन पेपरला कोणी कानामध्ये मायक्रोफोन यूज केला आहे आणि त्या ब्ल्यूटूथ हेडफोननी मग कोणीतरी कनेक्ट झाले आणि मग असा पेपर सोडवला गेला. अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, पण तसं इथं होण्याचे चान्सेस आयोगाने ठेवलेले नाहीत. सिस्टीम विल परफॉर्म डाउनलोडिंग द इनक्रिप्ट क्वेश्चन सेट्स इन एक्झाम सब सेंटर सर्व्हर बिफोर 30 मिनिट्स ऑफ एक्झाम ओनली. 30 मिनिट्स एक्झाम ओनली. म्हणजे जी सिस्टीम आहे तिने फक्त परीक्षेच्या 30 मिनिटं आधी इनक्रिप्टेड क्वेश्चन सेट डाउनलोड करून घ्यायचे सर्व्हरला. सिस्टीम विल परफॉर्म डाउनलोडिंग द इनक्रिप्टेड क्वेश्चन सेट्स इन एक्झाम सब सेंटर्स. एक्झामच्या सब सेंटरला पेपरच्या 30 मिनिट आधी इनक्रिप्टेड फॉर्मॅटमधल्या क्वेश्चन सेट येणार आहेत. कॅन्डिडेट विल एंटर हिज हर हॉल तिकीट नंबर ऑन द टर्मिनल फॉर लॉग इन करण्यासाठी आपल्याला ते टाकायचं आहे. त्यानंतर एक्झाम विल स्टार्ट राईट टाईम ॲज कन्फिगर्ड ऑन एक्झाम सेंटर सर्व्हर. त्याच वेळेला ज्या वेळेला परीक्षा येईल त्याच वेळेला चालू होणार. कॅन्डिडेट विल नॉट बी एबल टू स्टार्ट एक्झाम बिफोर द शेड्यूल टाईम. शेड्यूल टाईमच्या आधी कॅन्डिडेट एक्झाम चालू करू शकत नाही, ती शेड्यूल टाईमलाच चालू होणार. महापरीक्षा पोर्टलचे एक्झाम आपण पाहिल्या होत्या, 1 तास, 1.5 तास, 2-2 तास उशिराने चालू झाल्या त्या, किंवा कधीच बंद करून परत चालू केल्या गेल्या होत्या. काही केलं गेलं तर तिथं तसं इथं होण्याचे चान्सेस आयोगाने ठेवलेले नाही आहेत. त्यानंतर कारण की आयोग ही घटनात्मक बॉडी एक काही प्रायव्हेट कंपनी नाही आहे. त्यानंतर तिला तिची डिग्निटी आहे. आयोग त्याची डिग्निटी जपण्यासाठी पण प्रयत्न करणारच. जरी आधी घोटाळे झाले असले तरी त्यातून काहीतरी बोध घेतलेलाच असेल. एक्झाम ऑटोमॅटिकली स्टॉप्स आफ्टर एलॅप्सिंग प्री डिफाईन्ड टाईम ऑन द कॅन्डिडेट एक्झाम टर्मिनल. मग तिनं त्यानंतर एकदा टाईम झाला की ऑटोमॅटिकली स्टॉप होणार एक्झाम. फायनल रिस्पॉन्स ऑफ कॅन्डिडेट विल ऑटोमॅटिकली गेट अपलोडेड इन टू द सेंट्रल सर्व्हर इन इनक्रिप्टेड फॉर्म. आपण जे काही उत्तरं दिलेत, आपण जे काही पेपर सोडवले, हा सुद्धा इनक्रिप्टेड फॉर्ममध्येच तिथं अपलोड होणार सर्व्हरला. म्हणजे तो आपला पण कोणालाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप मध्यस्थी करता येणार नाही, किंवा आपण काय पेपर सोडवला आहे, किती आपले बरोबर आले चुकले हे कोणालाही पाहता येणार नाही जोपर्यंत त्याला डिस्क्रिप्ट केलं जाणार नाही. आणि ते डिस्क्रिप्टसुद्धा मला असं वाटतं की आयोगात त्यानंतर ऑथराईज सिग्नेचरनेच होणार. कॅन्डिडेट रिस्पॉन्स विल बी अपलोडेड ऑन सेंट्रल सर्व्हर लॉग इन विथ लॉग इन डिटेल्स अँड CCTV रेकॉर्डिंग. म्हणजे कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स आहे तो सेंट्रल सर्व्हरला कसा दिला जाणार. नुसतं आपण काय आपली फक्त जे सोडवलेले रिस्पॉन्सिबिलिटी तीच नाही, तर आपली जी CCTV रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तिथं सर्व्हरला जमा होणार. CCTV रेकॉर्डिंग ॲट अ टाईम जमा होणार. आणि जर CCTV रेकॉर्डिंग जमा करण्यासाठी बँडविड्थ नसेल जी लागते ती, तर CCTV फील्ड कसं एक्सपोर्ट केलं जाणार, पेन ड्राईव्ह USB ड्राईव्हमध्ये पाठवले जाणार. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याने काय केलं हे CCTV रेकॉर्डसुद्धा तिथे जमा केलं जाणार आहे, हे इथे लक्षात घ्या. तर ह्या काही गोष्टी पाहतोय आपण. त्यानंतर आता व्हिडिओ आला आहे उरकत, थोडंसं लेंदी झालं आहे, परंतु आता तुम्हाला हे सगळं स्पष्ट करणं गरजेचं आहे म्हणून लक्षात घ्या. पुढे पोस्ट एक्झाम ॲक्टिव्हिटीज. आता आपण प्री एक्झाम ॲक्टिव्हिटी बघितल्या, ड्युरिंग एक्झाम बघितलं. आता पोस्ट काय आहे तर इथं सगळं नाही पाहत बसत. सगळ्यात महत्त्वाचं, द सर्व्हिस प्रोव्हायडर विल बी रिक्वायर्ड सबमिट अ सर्टिफिकेट इन हिज रिगार्ड्स टू MPSC विदिन 24 hours ऑफ एक्झाम कम्प्लिशन. 24 तासामध्ये किती, फक्त 24 तासामध्ये ते कम्प्लिशनचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड करायचं आहे कोणी, सर्व्हिस प्रोव्हायडरने. म्हणजे त्याला फक्त 24 तास वेळ दिला आयोगाने. त्यामुळे हे नखरे अजिबात करायचे नाही सर्व्हिस प्रोव्हायडरने की टेक्निकल प्रॉब्लेमच आला आणि दुनियाच झाले, भानगडे झाले, फालनच झालं, बिस्तनच झालं, कम्प्युटरच बंद पडले,
असलं काही नाही, तुम्हाला सगळं आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ते करायचंच आणि टाईम लिमिट बॉन्डमध्येच करायच्या या सगळ्या गोष्टी ह्या आयोगाने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर स्कोअर ऑफ द कॅन्डिडेट ऑन वेब पोर्टल, सर्व्हिस प्रोव्हायडरने पब्लिश करायचं आहे वेब पोर्टल, ते प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर हे करायचं आहे. आफ्टर ऑब्टेनिंग रिटर्न अप्रुव्हल फ्रॉम MPSC अँड इन्स्ट्रक्शन फॉर पब्लिकेशन ऑफ रिझल्ट, ज्यावेळेस आयोग रिटर्नमध्ये एक अप्रुव्हल देईल आणि पब्लिकेशनसाठीचा, त्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हायडरने स्कोअर प्रोव्हाइड करायचं, हे गोष्टी इथे लक्षात घ्या. त्यानंतर रिस्पॉन्स शीट ऑफ कॅन्डिडेट मस्ट बी अपलोडेड ऑन वेब पोर्टल अँड मेड अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन इंटरफेस. आपण जो काही पेपर सोडवले, आपण आता इथं कार्बन कॉपी आपण घेत असतो, आत्ता पारंपरिक मेथडने आपल्याला कार्बन कॉपी मिळत असते, बरोबर आहे. तसं इथं कार्बन कॉपी राहील का, आता आपण काय गोल्ड रंग होतोय का नाही, तर आपल्याला रिस्पॉन्स शीट मिळणार. कॅन्डिडेटने आपण काय काय प्रश्न सोडवले त्याची एक रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळणार, वेब पोर्टलवरती अपलोड केली जाईल आणि आपल्या कॅन्डिडेट लॉग इनवरती ती अवेलेबल असणार आहे, हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर आता काही राहिले, हां इथे सगळ्यात महत्त्वाचं एक ओव्हरव्ह्यू पटपट आता 3 पटकन पाहून घेऊया आपण, जे आयोगानेच दिलेलं आहे. पहा इथे लक्षात घ्या. प्री एक्झामिनेशन, द एक्झामिनेशन पोर्टल शुड बी ब्राउझर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, सगळं काही इंडिपेंडंट स्वतंत्र असलं पाहिजे. द सर्व्हिस प्रोव्हायडर विल बी रिक्वायर्ड प्रेझेंट सेव्हरल डिझाईन्स templates out of which some templates will be selected by MPSC with without suggestions candidate suggestions of changes which service provider will have इनकॉर्पोरेट. आता हे सगळं सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय की ह्या गाईडलाईनमध्ये आयोगाने काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या सांगितल्या त्या आपण पाहून घेऊया. की डिस्प्ले द इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट, आपण म्हणजे आपल्याला जे एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन आहे ते डिस्प्लेला असले पाहिजे. द कॅन्डिडेट मस्ट बी एबल टू रिट्राईव्ह इन्स्ट्रक्शन ॲट एनी टाईम ड्युरिंग द एक्झामिनेशन ॲज वेल. एक्झामिनेशनच्या पिरियडमध्ये तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन काही तुमचं चुकत असेल किंवा काही कळत नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेत एक्झामिनेशनच्या ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला डिस्प्ले झाले पाहिजे, अशा प्रकारचं ते सॉफ्टवेअर सेटअप असलं पाहिजे. द सॉफ्टवेअर मस्ट बी ऑप्टन कन्करन्स ऑफ द कॅन्डिडेट हॅव्हिंग रीड द इन्स्ट्रक्शन बिफोर स्टार्ट एक्झामिनेशन. आणि एक्झामिनेशन सुरू होण्याच्या आधी देखील आपल्याला ते जे आहेत इन्स्ट्रक्शन्स ते व्यवस्थित वाचता आले पाहिजेत. त्यानंतर कॅन्डिडेट्स इमेज द डिस्प्लेड ॲट एक्झामिनेशन विंडो कॉर्नर थ्रू आउट द ड्युरिंग एक्झामिनेशन. आपल्याला डिस्प्ले द डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट्स ते सगळं त्याच्यावरती असलं पाहिजे. लाईव्ह एक्झाम मॉनिटरिंग थ्रू ऑनलाईन प्रोक्टोरिंग फॉर कॅप्चरिंग एनी सस्पिशियस ॲक्शन्स बाय द कॅन्डिडेट व्हाईल टेकिंग एक्झाम. तर लाईव्ह मॉनिटरिंग केलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्या. म्हणजे एखादा CCTV त्याच्यामुळेच आहे, ते लाईव्ह मॉनिटरिंग केलं जाणार, त्याचा रिस्पॉन्स पण लगेच पाठवला जाणार आहे सर्व्हरला की एखादा विद्यार्थी संधी देतं काय करतोय हे पाहण्यासाठी. तर अशा प्रकारचं खूप चांगलं प्रकारचं आयोजन करण्याचं प्रयत्न चालू आहेत. परंतु आता शेवटी जी संदिग्धता मनात आहे ती आहेच, कारण ती एक प्रकारची भोगलं आहे मुलांनी 2-4 वर्षापासून, भयंकररित्या भोगलेलं आहे गेल्या 5 वर्षापासून. मिनिमाइजिंग क्लोजिंग टेस्ट विंडो शुड बी डिसेबल्ड, इंटरनेट ब्राउझर शुड बी डिसेबल्ड, ओनली टेस्ट विंडो शुड बी विजिबल बिफोर ड्युरिंग आफ्टर एक्झामिनेशन टाईम, सिस्टम शुड बी कॅपेबल टू मॅनेज लार्ज कॅन्डिडेट बेस दॅट इज अराउंड 50,000. इथं बघा एका सिंगल शिफ्टला किंवा सिंगल सेशनला अख्ख्या राज्यभरातून 50,000 विद्यार्थी मिनिमम पेपरला बसतील, इतक्या प्रकारचे अरेंजमेंट तुम्ही करायची. कारण आयोग 50,000च्या आत जे कॅन्डिडेट संख्या असणाऱ्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईन घेण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर ॲट द ऑफ एक्झामिनेशन, आता ते सॅनिटायझेशन वगैरे बाकीच्या गोष्टी ते सगळं तिथं आधीच वरती सांगितलेलं आहे आयोगाने करायला, ते पण करावं लागणार आहे प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरला. त्याच्यानंतर ॲट द एक्झामिनेशन ओनली व्हेन द एक्झाम स्लॉट स्टार्ट्स कॅन द स्टुडंट्स व्ह्यू द क्वेश्चन्स अँड आन्सर देम. फक्त स्टुडंटलाच क्वेश्चन दिसणार आणि स्टुडंटच आन्सर देणार, बाकीच्या कुणालाही. म्हणजे असं नाही की पॅरलल टाईम स्टुडंटच्या कम्प्युटरवर क्वेश्चन आलेत आणि अजून शेजारी पाजारी कुठंतरी 10 कम्प्युटर यांनी चालू केलेत आणि तिथं पण क्वेश्चन पाहू राहिलेत आणि त्याचे क्वेश्चनचे पायरसी होऊ राहिली किंवा एक प्रकारचं कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो, असं होणार नाही. फक्त स्टुडंटलाच त्या एक्झाम स्लॉटलाच त्यांनाच क्वेश्चन दिसणार आणि तेच आन्सर करू शकणार, बाकीच्यांना नाही. क्वेश्चन शुड बी पुल्ड रिअल टाईम इच सेक्शन आफ्टर एक्झामिनेशन फ्रॉम MPSC's क्वेश्चन बँक स्टोर्ड इन क्लाउड सर्व्हर. हे आपण मगाशीच पाहिले. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ रिमेनिंग टाईम अवेलेबल, तिथं टायमर लावला जाणार, आपल्याला दिसणार एवढा वेळ शिल्लक एवढा वेळ शिल्लक आहे, त्यानुसार आपल्याला पटपट उत्तर देता आलं पाहिजे. व्ह्यूइंग द कम्प्लीट क्वेश्चन पेपर ऑन ऑर सेक्शन इन द केस ऑफ सेक्शनल पेपर, ते पण आहे. द सिस्टीम शुड टाईम आउट
on log automatically after the stipulated duration of the test review proposed by the candidate. In case of system crash and the restart, the test should start from where it was left. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे की हीच सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की समजा काहीतरी क्रॅश झालं सिस्टीमचं, किंवा एखाद्याचं कम्प्युटर बंद पडलं, एखाद्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला टेक्निकल, तर काय करायचं? अशा विद्यार्थ्याचा वर्ष व्हायला जाऊ शकतं ना. त्यामुळे आयोगाने तर एक महत्त्वाची दखल घेतली की तुमचा काही सिस्टीम क्रॅश झाली एखाद्या सेंटरची, किंवा काही प्रॉब्लेम आला कम्प्युटर्सला, तर ती सिस्टीम क्रॅश झाल्यानंतर ज्यावेळेस ते नीट होईल, त्यावेळेस स्टार्ट होईल, त्यावेळेस जिथून तुमची क्रॅश झाली ती तिथूनच ती सुरू होईल. म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटचा पेपर सोडवायला सुरुवात झाली, एक 15 मिनटापर्यंत तो सोडत आला आणि अचानक काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला. ज्यावेळेस तो परत रिस्टार्ट होईल त्यावेळेस त्याचा पेपर 16व्या मिनटापासून पुढे चालू होईल. हे लक्षात घ्या. म्हणजे ते जिथं स्टॉप झालं तिथूनच चालू होईल. याचा अर्थ असं नाही की परत ते महापरीक्षा पोर्टलसारखं परत पहिल्यापासून सुरू झाला आणि परत त्याला तेवढाच वेळ मिळाला आणि मग त्याचा भरमसाठ स्कोअर आला, असं नाही. 15व्या मिनटापर्यंत तुझा क्रॅश झाला होता, तुला तिथून पुढेच वेळ मिळणार. बाकीचा वेळ तुला ते एक्स्ट्राचे 15 मिनटं मिळणार नाही. याची काळजी आयोगाने घेतलेली. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं क्लिअर झालेला आहे. त्यानंतर सिस्टीम लॉग्स ड्युरिंग द एक्झामिनेशन फॉर इच कॅन्डिडेट शॅल बी अवेलेबल फॉर रिव्ह्यू इन द फ्युचर. म्हणजे जो सिस्टीम लॉग्स आहे एक्झामिनेशनचा, त्या प्रत्येक कॅन्डिडेटला तो अवेलेबल असणार. एक्झामिनेशन हँडलिंग मॉड्यूल अँड कॅन्डिडेट ऑथेंटिकेशन फॉर द टेस्ट शुड बी अवेलेबल असणार. डिस्प्ले 1 क्वेश्चन ॲट अ टाईम, एका वेळेस एकच क्वेश्चन डिस्प्ले होणार आहे. म्हणजे जास्त गोंधळ निर्माण व्हायची शक्यता नाही. एका टायमाला एकच क्वेश्चन डिस्प्ले झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित उत्तर आपण देऊ शकतो, कारण की आयोगाचे क्वेश्चन हे खूप मोठे मोठे असतात. इथं आयोगाने आपल्याला एक सवय असते, आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायची सवय असते, काळं करत जाणे, ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ही सवय असते. आयोगाने ते आपल्याला निदान इमॅजिनेशन करायला एक पेपर आणि पेन तरी अलाउड करायला पाहिजे, जेणेकरून क्वेश्चन समोर दिसल्यानंतर आपलंच मनानेच खाली काहीतरी एलिमिनेट बोटं फिरून उत्तर द्यायची सवय लागलेली आहे मुलांना, ती आपल्याला रेग्युलर करता येईल. त्यानंतर इन केस स्टुडंट इज एक्सपिरियन्सिंग अ प्रॉब्लेम इन लॉगिंग इन द सिस्टीम, द supervisor should be able to clear his her login and she can be able to reappear in the system. म्हणजे जर तिथंच प्रॉब्लेम झाला लॉगिनला सिस्टीमला, तर तो लगेच सुपरवायझर तुमचा प्रॉब्लेम नीट करणार आणि तुम्हाला रिअपेअरला चान्स दिला जाणार. ऑनलाईन प्रॉक्टोरिंग शुड बी डन थ्रू द एक्झाम युजिंग वेब कॅमेरा थ्रू हे होणार आहे. हे झालं ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन. अजून काही थोड्या गोष्टी आहेत, 1 मिनटं ते पाहून घेऊयात. मल्टी लँग्वेज सपोर्ट असणार आहे, मराठी अँड इंग्लिश और एनी अदर लँग्वेज रिक्वायर्ड द एक्झामिनेशन. एक्झाम्पल संस्कृत असेल, उर्दू असेल, जे रिक्वायर्ड असेल त्या एक्झामनुसार तुम्हाला त्या मल्टी लँग्वेजमध्ये क्वेश्चन असणार. कम्फर्टेबल टू रन ऑन इंटरनेट ॲज वेल ॲज इंटरनेट VPN. ठीक आहे, हे राहू द्या. मार्किंग आणि मार्किंग क्वेश्चन्स आन्सर्स ते रिव्ह्यू असणार आपल्याला पाहण्यासाठी. डिस्प्ले ऑफ द सिलेक्टेड क्वेश्चन्स विथ चॉईसेस ऑफ आन्सर्स फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप्स. हे पहा, त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्देच मी तुम्हाला सांगतो, बाकीचं जाऊ द्या. इन केस ऑफ डायग्राम और पिक्चर बेस्ड क्वेश्चन्स द व्हेंडर इज एक्सपेक्टेड टू ऑप्टिमाइज द इमेज डायग्राम पिक्चर ETC सो ॲज टू अवॉइड डिले इन डाउनलोडिंग द सेम ड्युरिंग एक्झामिनेशन. ओके, ठीक आहे. डिस्प्ले ऑफ स्टेटस ऑफ क्वेश्चन ड्युरिंग डिफरंट कलर्स अँड सिम्बल्स फॉर ऑल क्वेश्चन्स ऑफ द वेगवेगळे कलर आणि हे वापरणार आहेत, जेणेकरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. कॅन्डिडेट कॅन नॉट एक्झिट्स ॲट द एनी पॉईंट ऑफ द ड्युरिंग द एक्झामिनेशन एंटर ड्युरेशन ऑफ द टेस्ट. आता एक्झामच्या टाईम स्लॉटमध्ये तो कधी पण एक्झिट नाही होऊ शकत, त्याला पूर्ण ड्युरेशनला तिथं बसावं लागेल. ऑटो सबमिट ऑप्शन्स व्हेन द टाईम लिमिट इज रिच्ड. ऑटो सबमिशन ऑप्शन असू शकतो टाईम याच्यासाठी, ड्युरेशन रिच जर हे होत असेल तर. द प्रोव्हिजन टू बी मेड टू अलाव एक्स्ट्रा टाईम फॉर फिजिकल डिसेबल्ड. जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना MPSCने प्रोव्हिजन केलेले आहे की गव्हर्नमेंट नॉर्मनुसार 20 मिनिट एक्स्ट्रा टाईम दिला जाईल. 20 मिनिट एक्स्ट्रा टाईम हे इथे लक्षात घ्या. आणि आता शेवटचा मुद्दा आपण पाहतोय, कारण की खूपच व्हिडिओ मोठा होत चालला आहे, त्यासाठी क्षमा असावी, पण तुमच्या सर्व प्रश्नांची इथं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट एक्झामिनेशन काय? वन्स द कॅन्डिडेट प्रोसेस सबमिट बटन और द एक्झाम टाईम इज ओव्हर द सिस्टीम शुड बी लॉग्ड आउट ॲटोमॅटिकली लॉग्ड आउट होणार टाईम संपल्यानंतर. फॅसिलिटी टू ॲटोमॅटिकली बॅकअप द एक्झाम डाटा अँड ट्रिगर इट बेस्ड ऑन नीड.
ॲटोमॅटिक बॅकअप घेतला जाणार एक्झाम डाटा, ऑनलाईन प्रोक्टोरिंग डाटा बॅकअप असणार, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं मागाशीच आपलं रिस्पॉन्स शीट असणार, ॲटोमॅटिक बॅकअप घेतला जाणार, आपले CCTV कॅमेऱ्याची जी शूटिंग आलेली आहे प्रत्येक विद्यार्थी ती त्याचा बॅकअप घेतला जाणार ॲटोमॅटिक. कंप्लीट एक्झाम ट्रान्सपरन्सी थ्रू ऑडिट ट्रेल जनरेशन, कंप्लीट एक्झाम ट्रान्सपरन्सी थ्रू ऑडिट ट्रेल जनरेशन. इथे एक्झाम ट्रान्सपरन्सीसाठी ऑडिट ट्रेल जनरेशन हा एक मुद्दा मला वाटतं VVPAT सारखा असू शकतो का, म्हणजे रिस्पॉन्स शीट किंवा काय असं प्रिंटेड मोडमध्ये आपल्याला मिळू शकतं का, मिळायला पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस एक्झाम देऊ, एक्झाम दिल्या लगेच प्रिंटर सुरू व्हायला पाहिजेत आणि प्रत्येकाच्या रिस्पॉन्स शीट प्रिंटेडमध्ये बाहेर यायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या हातात ते दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे ऑन दी स्पॉट आपल्याला आपल्या हातात पाहिजे की आपण काय काय सोडवलं आहे. ह्याचा खूप फायदा होईल, हे आयोगाने केलं पाहिजे असं मला वाटतं. जे VVPATला असतं, जसं की इलेक्शनमध्ये आपण मतदान दिल्यानंतर एक जनरेट होते पेमेंट, आपले एक स्लिप जनरेट होते, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कुणाला मतदान केलं आहे, कोणत्या कॅन्डिडेटचं चेहरा वगैरे काही सेकंदासाठी काय ना ते दिसलं जातं. आणि ते दिसल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस ते काही पेटा निवडून त्या सर्व्हरला स्ट्रॉंग रूमला सेव्ह असतात मतमोजणीनंतर, अगदी त्या प्रकारे आयोगाने केलं पाहिजे की मुलांच्या रिस्पॉन्स शीट्स प्रिंटेडमध्ये आल्या पाहिजे आणि त्या सर्व रूमला स्ट्रॉंग रूमला सेव्ह करायला पाहिजे, जेणेकरून करप्शनला इथं वाव राहणार नाही. ही एक सूचना इथे म्हणजे ऑडिट ट्रेल जनरेशननुसार असू शकते का, हा मला खूप मोठा प्रश्न आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे. जर असेल तर खूपच चांगलं आहे आणि ते असेल तर मग VVPAT सारखं करा आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचे तिथं लगेच रिस्पॉन्स शीट हातामध्ये देण्याचा प्रयत्न जर झाला तर खूपच चांगलं आहे. त्याच्यानंतर सिस्टम शुड मेंटेन लॉग ऑफ कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीज, स्क्रीनशॉट स्टिचिंग रिटेंटिंग पॉलिसी बी ॲडेड वन्स द कॅन्डिडेट प्रोसेस सबमिट बटन. सिस्टम शुड कॅल्क्युलेट द फायनल स्कोअर ऑफ द कॅन्डिडेट्स अटेम्प्टेड अँड शो इट टू द कॅन्डिडेट. हां, इथे फायनल स्कोअर क्वेश्चन अटेम्प्टचा तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले लगेच तुम्हाला दाखवलं जाणार. सेम स्क्रीनशॉट हॅज टू बी कॅप्चर्ड अँड स्टोर्ड. हा इथं घेतलेले पहा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, कोणकोणते केले, हे ज्यावेळेस तुम्हाला येईल त्यावेळेस त्याचा स्क्रीनशॉट ॲटोमॅटिकली कॅप्चर्ड होणार आणि तो स्क्रीनशॉट स्टोअर्ड केला जाणार फ्युचर रेफरन्ससाठी की बाबा याने हे अटेम्प्ट केले होते, तिथं लगेच स्क्रीनशॉट निघणार आहे. ही एक पारदर्शकता आयोगाने ते बाळगलेली आहे, खूपच चांगलं केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जवळजवळ सर्व प्रकारचे मुद्दे, सर्व मुद्दे ऑनलाईन एक्झामचे इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्व टोटल. आणि हे टोटल मुद्दे तुमच्या आता संदिग्धता पूर्णपणे कव्हर झाले असेल असं मला वाटतं. प्रत्येक गोष्ट पेपर इनक्रिप्टेड असणार आहे, तो डिस्क्रिप्ट कसा केला जाणार, की पेपरच्या किती वेळा आधी पेपर येणार, फॉर्मॅट कसा असणार, क्वेश्चन सिलेक्शन कसं असणार, मास कॉपी होणे म्हणून काय घेतलं जाणार, CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज सिस्टम सेटिंग कशी असणार, प्रत्येक गोष्ट सर्व्हरला कशी सेव्ह केली जाणार, कॅन्डिडेटसाठी काय काय अवेलेबल केलं जाणार, त्याच्यानंतर त्यांनी किती क्वेश्चन सोडवले त्याचं कसं स्क्रीनशॉट कॅप्चरिंग होणार, ते कसं फ्युचर रेफरन्ससाठी अवेलेबल असणार, या सगळ्या गोष्टीत किती टाईम मॅनरमध्ये तुम्हाला सर्व्हर प्रोव्हाइड करणार, वेब पोर्टलवर या सगळ्या गोष्टी किती दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये सर्व्हरने ते टाकायचे उत्तरपत्रिका वगैरे त्या गोष्टी, 3 दिवसामध्ये फायनल आन्सर कीचं काय काय आयोग करणार, किती रॅपिड या प्रोसेस होणार, या प्रत्येक गोष्टीचा उहापोह आयोगाने त्या टेंडरमध्ये कंपनीसाठी केलेला आहे. परंतु त्यातल्याच ह्या बाबी ज्यावेळेस आपण जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला नेमकं कळलं की फ्युचरमध्ये आपली ऑनलाईन एक्झामिनेशन कशी होणार आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु आयोगाच्या त्या इन्स्ट्रक्शननुसार एवढं तर कळतं की आयोगाने मागील ऑनलाईन एक्झामिनेशनच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून पारदर्शक देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला इथे दिसते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला इथे एक बाजू मांडायची, समजा हा व्हिडिओ माझा समजा गेलाच आयोगापर्यंत किंवा कोणी पाहिलंच, तर त्यांना एक सजेशन मला द्यायचं आहे की ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनचा घाट घालताय, मुलाचं भविष्य आहे, मुलगा मेन्स एक्झामिनेशन तुम्ही जास्त करून ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, इथंच खरं सिलेक्शन असतंय. मग हे जर सगळ्या गोष्टी होणार असतील तर एक सूचना देतो की VVPAT सारखं जर तुम्ही एक प्रोसेस राबवा, प्रत्येक मुलाचे रिस्पॉन्स शीट पेपर झाल्यानंतर लगेच प्रिंटेड तिथं प्रिंटर्स असले पाहिजे, सेटअप असलेले पाहिजे, पट प्रिंट होऊन प्रत्येकाच्या हातात त्याची रिस्पॉन्स शीट असली पाहिजे, पॅरलल आयोगाकडे ती सेव्ह असली पाहिजे, म्हणजे त्यामध्ये पारदर्शकता वाढेल. अजून मुलाला कळलं पाहिजे त्याने काय केलं आहे, त्याची कार्बन प्रत एक प्रकारची त्याच्या हातात असली पाहिजे. प्रत्येकच मुलाच्या फ्युचर रेफरन्सला तुम्ही जर इन्क्रिप्शन मोडमध्ये क्वेश्चन सेट देताय, डिस्क्रिप्ट केलं जाणार आहे, इन्क्रिप्शन मोडमध्येच मुलाचं फीडबॅक सेव्ह होणार आहे, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या
त्याचं कार्बन कॉपीसारखं जर हातात असेल तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल. त्यानंतर तुमचा जो सर्व्हर असेल, ज्या रिस्पॉन्सिट असतील, ह्या प्रिंट मारून तुम्ही स्ट्रॉंग रूमला पूर्ण सिक्युरिटी अंडर CCTV सेव्ह ठेवा. तुम्ही ठेवणार असालच, परंतु ठेवल्यानंतर आणि प्रत्येक मुलाच्या रिस्पॉन्सिट हातात असल्यानंतरच पारदर्शकता जास्त वाढेल आणि इथे शंकेला वाव राहणार नाही. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद.